नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मस्त पावसाळा चालू झालेला आहे, पाऊस पडतोय. अशा वेळेस गरमागरम असं फोडणीचं वरण, भात आणि मस्त अशी चटपटीत केलेली बटाट्याची भाजी. गोडामध्ये आपण तांदळाची खीर बनवून घेणार आहे. रोजचं जेवण म्हटलं की आपल्याला काय बनवायचं सुचत नसतं. तर आपली जी रोजचं मील प्लॅनिंग भाग आपण चालू केला होता. त्यामध्ये आजची आपण थाळी एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी हॉस्टेलला राहणाऱ्या मुला-मुलींना सुद्धा बनवता येते किंवा घरी कामावरून यायला टाईम झाला तर अगदी संध्याकाळचं पटापट आपण हे बनवू शकतो. तर इथे 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद, मीठ, हिंग, तेल घालायचं आणि बटाटेसुद्धा त्यामध्येच आपण एकत्र उकडायला लावणार आहे. तर आपण इथे उकडायला ठेवलं होतं आणि बघू शकताय अगदी मुगाची डाळ म्हटलं ना की अगदी 4-5 शिट्ट्यामध्ये एकदम गाळ होईपर्यंत शिजली जाते. बटाटे आपण अशा अर्धे कापून ठेवले होते त्यामुळे ते पटकन शिजले गेलेले. ते आता इथे आपली डाळ शिजून झालेली आहे. त्यामध्ये मी कोमट पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, डाळीची जी चव असते ना ती मरत नाही, एकदम छान लागते. कढईमध्ये आपण 2 पळी तेल घालून फोडणी देऊन घेणार आहे. जिरी मोहरी घालून घ्यायची. जिरी मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आजचं वरण आहे ना आपण लसणाची फोडणी न देता इथे बनवून घेणार आहे किंवा कांदा आणि लसणाचा अजिबात आजच्या जेवणामध्ये आपण वापर करणार नाही आहे. हळद, हिंग घालून घ्यायचं, कढीपत्ता घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1 मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर हटून घेतलेली शिजवलेली मुगाची डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. वरण भातासाठी आपण डाळ बनवत असल्यामुळे ही डाळ जास्त पातळसुद्धा बनवायची नाही आणि जास्त घट्टसुद्धा बनवायचं नाही. आता मी इथे काय केलेलं आहे, थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, पाणी गरम झालं ना की वरणाची चव जी असते फोडणीच्या पाण्याची ती खूप छान लागते. डाळ इथे मात्र चांगली आपल्याला इथे हटून घ्यायची. आता इथे पातळ किती बनवायची किंवा घट्ट किती बनवायची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मात्र पाणी इथे कमी जास्त करू शकता. सगळ्यात शेवटी आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालून वरण चांगलं इथे हलवून घ्यायचं आणि एक खळखळून अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आली ना की 2-4 मिनटं वरण तसंच उकळतं ठेवायचं. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं पिवळं रंजन आपलं फोडणीचं वरण जे आहे ते इथे बनवून तयार झालेलं आहे. वरण आपलं बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे. आज बटाट्याच्या भाजीमध्ये आपण कांदा लसणाचा अजिबात वापर करणार नाही. आपल्याला तेवढा वेळ नसतो किंवा कमी वेळेमध्ये आपल्याला फटाफट असं काहीतरी साधंसं बनवायचं असतं, पण घरचं बनवायचं असतं किंवा घरीसुद्धा आपल्याला साधंसं काहीतरी जेवायचं असतं. तर इथे मी फक्त आलं आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला पिसून घेतलेल्या आहे. बटाटा हाताने आपल्याला बारीक करायचा नाही तर सुरीने आपल्याला याच्या छोट्या छोट्या फोडी बनवायच्या. म्हणजे बटाट्याची जी भाजी आहे ना ती अजिबात चिकट होत नाही आणि आपल्याला डाळ भाताबरोबर व्यवस्थित ती खाता येते. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 2 पळीभर तेल घालून घ्यायचं. जिरी मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. जिरी मोहरी तडतडली की जो आपण आला आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा. आता भाजी आपल्याला इथे किती झणझणीत पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे चटणी ठेचा जो आपण केलेला आहे तो यामध्ये घालू शकता. कढीपत्ता घालून आपल्याला 1 मिनिटभर हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचं कोणताही मसाला यामध्ये घालायचं नाही. फक्त हळद, हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायची. तर इथे आपल्याला अजिबात तुम्हाला जर कांदा लसूण पाहिजे नसेल तर तुम्ही कांदा लसणाचा वापर इथे करू शकता. तर इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला परत एकदा हे तेलामध्ये चांगलं परतून द्यायचं. छोटे छोटे काप करून घेतलेले बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा. आता ही भाजी बनवताना आपल्याला यामध्ये कोथिंबीरीचा वापर मी जरासा जास्त केलेला आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून भाजी हलक्या हाताने आपल्याला वर खाली करून एकदम मिक्स करून घ्यायची आणि अगदी झाकण ठेवून आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिटभर वाफेवरतीच ही भाजी चांगली परतून घ्यायची. वाफेवरती परतल्यामुळे काय होतं, बटाट्यामध्ये
जो ठेच्याचा तिखटपणा असतो ना तो ऑटोमॅटिक मुरला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी परतली गेलेली आणि पिवळी रंजन अशी आपली कांदा लसूण न घालता केलेली बटाट्याची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर ना इथे तांदळाची मी खीर बनवून घेणार आहे. गोडाचा पदार्थ, पावसाळा चालू झाला की आपल्याला गोड खायला आवडतं किंवा गोड खाण्याची इच्छा होते. अशा वेळेस झटपट आपण इथे तांदळाची खीर बनवून घेऊ शकतो. थोडंसं तांदूळ आपल्याला 10-15 मिनटं भिजत घालायचं. ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घ्यायचं, नाही तर सुक्कं खोबरं तुम्ही इथे घेतलं तरी चालेल. ड्रायफ्रूट मी इथे घेतलेले, विलायची पावडर आणि साखर आपल्याला लागणार आहे. 2 चमचे आपल्याला यामध्ये तूप घालायचं आणि तूप गरम झालं की ड्रायफ्रूट म्हणजेच काजू, बदाम आणि मी इथे चारोळे घेतलेले. हे तेलामध्ये हलकेसे आपल्याला लालसर होईपर्यंत चांगलं इथे तळून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसेल तर नाही घातलं तरी चालतं. फक्त खोबरं मात्र आपल्याला तांदळाची खीर बनवताना मात्र यामध्ये नक्की घालायचं. त्यानंतर ड्रायफ्रूट आपण तेलामध्ये असं जरासं तळून घेतल्याच्या नंतर इथे मी दूध घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे दूध किती प्रमाणात घालायचं, तुम्ही किती प्रमाणात खीर बनवताय त्यानुसार तुम्ही दुधाचं आणि तांदळाचं प्रमाण मात्र कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा लिटर दूध घालून घेतलेले. त्यानंतर विलायची पावडर आपल्याला यामध्ये घालायची. गोड किती पाहिजे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण सुद्धा इथे कमी जास्त करू शकता. आता दुधाला उकळी येईपर्यंत आपण इथे काय करणार आहे, खोबरं आणि तांदूळ मिक्सरला जरासं पिसून घेणार आहे. थोडंसं मी जायफळ घेतलेलं आहे. जायफळ आपल्याला यामध्ये घालायचं आणि खोबऱ्याचा पाठीमागचा जो काळा भाग असतो तो मी इथे काढून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, आपली तांदळाची खीर जी आहे ना ती पूर्ण पांढरशुभ्र होते. थोडंसं दूध किंवा पाणी घालून एकदम बारीक असं आपल्याला खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला तांदूळ घालून घ्यायचं. तांदूळ मात्र आपल्याला रवळसर असं भरडून घ्यायचं, जास्त बारीक अजिबात करायचं नाही. तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता दुधाला चांगली उकळी आलेली. उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला खीर हलवून घ्यायची आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला उकळी येईपर्यंत हलवत राहायचं. तर इथे उकळी आलेली. उकळी आल्याच्या नंतर मात्र 10 मिनटं मिडियम गॅसवरती खीर अशीच उकळती ठेवायची. म्हणजे जो तांदूळ घातलाय तो तांदूळ सुद्धा चांगला शिजला जातो, खोबरं सुद्धा चांगलं शिजलं जातं आणि खिरीला चांगला घट्टसरपणा येतो. आता तुम्हाला जर ती खीर जास्त घट्ट पाहिजे नसेल तर तुम्ही तांदळाचं प्रमाण इथे जास्त घेऊ शकता किंवा दुधाचं प्रमाण तुम्ही इथे कमी करू शकता. तर थोडीशी मी तिला पातळ केलेली आहे, कारण जसं जसं घट्ट होत जाते तसं जसं ही खीर घट्ट बनते, थंड होत जाते तशी घट्ट बनते. तर इथे आपली खीर बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपण भात लावून घेणार आहे. भात मी सगळ्यात शेवटी लावते, कारण आपल्याला गरमागरम भात पाहिजे म्हणून मी सगळ्यात शेवटी यावेळेस भात इथे लावून घेतलेलं आहे. 1 वाटी किंवा 2 वाट्या तांदूळ, आपल्याला किती प्रमाणात भात बनवायचा त्यानुसार तांदूळ घेऊन स्वच्छ धुवायचं, मीठ घालायचं आणि शिजवतानाच आपल्याला तांदळामध्ये तूप घालायचं. त्यामुळे काय होतं, भात एकदम मऊसूद असा शिजला जातो आणि तुपातपणा येतो. खाताना त्याची चव खूप छान लागते. अगदी 2-3 शिट्ट्या घेऊन आपल्याला भात इथे शिजून घ्यायचा आहे. तर तुम्ही आपला भात सुद्धा शिजून झालेला आहे आणि आता आपण जेवणाची थाळी बनवते. मस्त गरमागरम भात, वरण, मस्त गोडामध्ये गरमागरम खीर आणि तोंडी लावायला बटाट्याची भाजी, पापड, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण रोजच्या जेवणातले रोजचं मील प्लॅनिंग भागमध्ये आज फोडणीचं वरण, भात, बटाट्याची भाजी आणि खीर आपण अगदी 20 मिनिटामध्ये म्हटलं तरी हा आपण स्वयंपाक इथे बनवून घेऊ शकतो. एकदम साधी सोपी अशी मी इथे थाळी दाखवलेली. तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. परत एकदा अशीच थाळी